30 मे पासून महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रगती थांबणार आहे। ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी ही माहिती दिलेली आहे। 5 ते 6 दिवस मान्सूनची विश्रांती असेल। बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर 30 मे पासून महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती थांबणार असा अंदाज वर्तवला गेलाय। बंगालच्या उपसागरावरून येणारा मान्सूनचा दुसरा प्रवाह मात्र पूर्व भारत मार्गे सिक्कीममध्ये 1-2 दिवसांमध्ये प्रवेश करणार आहे। पुढील 1-2 दिवसात विदर्भाच्या आणखी काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रात 5 ते 6 दिवस मान्सूनची प्रगती थांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मान्सून गंगेच्या पश्चिम बंगालमधील भाग, सिक्कीम आणि ओडिशामधील भागांमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। तर 30 मे पासून पावसाची विश्रांती असेल असं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे। जो मान्सूनचा दुसरा प्रवाह येतोय तो येत्या 2 दिवसांमध्ये सिक्कीममध्ये दाखल होणार आहे।